तर नमस्कार मित्रांनो. तर आपल्या जीवनामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी एकदाच घडत असतात आणि 100 गोष्टी घडतात किंवा 1000 गोष्टी असतात, परंतु आपण त्या आपल्या दिवसाची सुरुवात जी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे त्याने करतो. त्यानंतर आपल्याला काही वेळाने गोष्ट केली ती चालेल ते करतो. तर अशा गोष्टी भरपूर साऱ्या असतात. त्याला प्रायोरिटाईज कसं करायचं किंवा कसं लाईफमध्ये पण कशा गोष्टी प्रायोरिटाईज करत करत ह्युमन बिंग डेव्हलप झाले हे बघण्यासाठी आपण आज टॉपिक बघणार आहेत, मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स. तर नमस्कार, मी आहे रामेश्वर आणि आपण आपला 30 डेजच्या सिरीजमध्ये आपला आजचा टॉपिक आहे मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स. तर हा टॉपिक काय आहे तर बेसिकली इट एक्सप्लेन्स प्रायोरिटाईज फॉर पीपल नीड्स फर्स्ट अँड व्हॉट दे एम फॉर नेक्स्ट. म्हणजे सगळ्यात पहिले आपण प्रायोरिटाईज कोणती गोष्ट करतो आणि त्यानंतर कोणती गोष्ट करायला पाहिजे हे सांगणारे थेरी म्हणजे मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स आहे. ही कोणी सांगितली होती तर अब्राहम मास्लोजनी 1956मध्ये ही थेरी सांगितली होती. 1956मध्ये. तर त्यांनी काय सांगितलं होतं, हे एक 5 लेवल पिरॅमिड आहे, म्हणजे 5 लेवल्सचं एक पिरॅमिड आहे. तर ह्यात कसं असतं, आता आपण लहानपणापासून वाचत आलो की मनुष्याच्या बेसिक नीड्स किंवा मूलभूत गरजा कोणत्या आहेत तर अन्न, पाणी, वस्त्र, निवारा हे जे आहेत 4 ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तर म्हणजेच काय, हे फिजिओलॉजिकल नीड्स म्हणजे फिजिओलॉजिकल नीड्स हे पहिलं लेवल आहे, पहिली पातळी. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की अन्न, पाणी, वस्त्र, फूड, वॉटर, शेल्टर, क्लॉथ्स हे बेसिक नीड्स आहेत, हे फिजिओलॉजिकल नीड्समध्ये येणार. नेक्स्ट काय असणार, सेफ्टी आणि सिक्युरिटी. सेफ्टी आणि सिक्युरिटी म्हणजे पहिले जर आपल्या नीड्स पूर्ण झाल्या, अन्न, पाणी, वस्त्र या बेसिक नीड्स जर माणसाच्या पूर्ण जर झाल्या तर माणूस काय करणार नाही. नेक्स्ट काय, सेफ्टी पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे, तर माणूस काय करणार मग पर्सनल सेफ्टी, हेल्दी वेलबिंग आणि सेफ प्लेस बघणार. आता हे कसं, याचा कॉन्फरन्स किंवा याचा कॉन्टेक्स्ट असं आहे, जेव्हा अगोदर जंगलामध्ये माणूस राहायचे तेव्हा पहिले तो काय त्याचे फिजिओलॉजिकल नीड्स पूर्ण करायचा, त्यानंतर जंगली प्राण्यांपासून जे आहे ते प्रोटेक्शन मिळवण्यासाठी सेफ प्लेसेस निवडायचा. थर्ड जे आहे ते लव्ह अँड बिलॉंगिंगनेस. ऑब्विसली ह्युमन हे काय सोशल ॲनिमल आहे, माणूस हा सोशल ॲनिमल आहे. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये सोसायटीमध्ये राहणार आहे तर त्याच्यामध्ये काय पाहिजे, आपल्याला सोशल कनेक्शन्स डेव्हलप करणार, फॅमिली, फ्रेंड्स, लव्ह, अफेक्शन आणि सोशल ॲक्सेप्टन्स. ह्या सगळ्या गोष्टी लेवल 3मध्ये येणार, लव्ह अँड बिलॉंगिंगनेसमध्ये. तर फोर्थ लेवल कोणती आहे, सेल्फ इस्टीम. ह्या 3 लेवल पार केल्यानंतरच सेल्फ इस्टीम आहे. सेल्फ इस्टीम मीन्स वॉट, सेल्फ रिस्पेक्ट फ्रॉम अदर्स, कॉन्फिडन्स, अचिव्हमेंट, रिकग्निशन, स्टेटस अँड सेल्फ वर्थ. म्हणजे आता यात एक्सपेक्टेशन्स ह्युमन बिंगची वाढतात, बेसिक नीड्स पूर्ण झालेले आहे, सिक्युरिटी पण आलेली आहे, लाईफमध्ये ऑब्व्हियसली एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये, टचमध्ये राहण्यासाठी माणूस लव्ह अँड बिलॉंगिंगनेसने राहायला लागला. बट त्यानंतर माणसाचे एक्सपेक्टेशन्स वाढले आणि त्यानंतर काय डिसाईड केलं त्याने, सेल्फ रिस्पेक्ट घेणार, कॉन्फिडन्स डेव्हलप करणार, स्वतःमध्ये काहीतरी ठरवून अचिव्हमेंट करणार, स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व निर्माण करणार, रिकग्निशन करणार, स्टेटस आणि सेल्फ वर्थ मिळवणार असं. तर त्यानंतर सेल्फ ॲक्च्युलायझेशन. सेल्फ ॲक्च्युलायझेशनमध्ये काय, ही जी अचिव्हमेंट आहे, सेल्फ ॲक्च्युलायझेशन ही जी फिफ्थ स्टेट आहे, ही लेस दॅन 2% पीपल्सच अचीव करू शकतात. ओव्हरऑल ऑन द अर्थ फक्त 2%पेक्षा कमी. असं म्हणतात की स्वामी विवेकानंद किंवा जे महापुरुष होऊन गेले त्यांनी ह्या स्टेटमध्ये होते. का, कारण की याच्यामध्ये आपल्याला पर्सनल ग्रोथ आहे, क्रिएटिव्हिटी आहे आणि बिग पर्सनल ग्रोथ, क्रिएटिव्हिटी आणि फुलफिलिंग लाईफ पोटेन्शियल, पर्पज ऑफ लाईफ. मेन म्हणजे आपल्या लाईफचं पर्पज काय हे फाइंड आउट करण्यासाठी खूप सारे लोक त्यांचा जॉब क्वाईट करतात, रेसिग्नेशन करतात, कुठंतरी हिमालयात निघून जातात आणि किंवा कोणी आपलं दैनंदिन जीवन जगताना पण पर्पज ऑफ लाईफ फाइंड आउट करण्यासाठी खूप स्ट्रगल करतात. तर सेल्फ ॲक्च्युलायझेशन ह्या स्टेटमध्ये लेस दॅन 2% पीपल्सच असतात आणि ह्या स्टेटमध्ये जास्त वेळ कोणी राहू शकत नाही. तर या स्टेटमध्ये काय काय येतं, ह्युमन टेंडन्सी असते की बिकमिंग बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ, मोरल डेव्हलपमेंट होती आणि पोटेन्शियल फुलफिल करण्याचं माणूस ट्राय करत असतो. तर आपण सांगतो की ह्या 5 लेवल्स एक्झामला नेहमी विचारल्या जातात. बेसिक प्रश्न आहे, बट हा पण जर आपलं प्रॉपरली पाठांतर नसेल तर चुकू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिली फिजिओलॉजिकल, नेक्स्ट सेफ्टी सिक्युरिटी, लव्ह बिलॉंगिंगनेस, फोर्थ होती सेल्फ इस्टीम आणि लास्टला होतं सेल्फ ॲक्च्युलायझेशन. तर ह्या 5 लेवलनंतर 6th आणि 7th पण असते, कॉग्निटिव्ह नीड्स आणि एस्थेटिक नीड्स पण असतात. ॲक्च्युली आता हे एक्झामला जनरली कधी विचारले नाही, बट लक्षात ठेवा की 6th आणि 7th पण लेवल असतात. तर सिम्पली कॉग्नेटिव्ह थिंकिंग वगैरे कॉग्नेटिव्ह नीड्समध्ये ना, एस्थेटिक नीड्समध्ये बॅलेन्सिंग म्हणजे इन्व्हायरमेंटल सर्व लाईफ्समधून बॅलेन्सिंग ठेवणं. सो दिस इज ऑल अबाउट द मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स. तर आपण आजचा व्हिडिओ, मागचे 2 व्हिडिओ मराठीमध्ये बनवलेले, तर नक्कीच आपल्या यूट्यूबवरती पण मी सेम व्हिडिओ टाकत आहे. यूट्यूबच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच टाकत जाईल आणि लाईक, फॉलो, शेअर नक्की करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. धन्यवाद.